विद्यार्थी मित्रांनो, जसं की पहिले बी.एड अपियर किंवा डी.एड अपियर असेल तर फॉर्म भरता येत नव्हता, पण विद्यार्थी मित्रांनो आता ते पण फॉर्म भरता येत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, चला आता आपण फॉर्म फिलअप करूया. विद्यार्थी मित्रांनो, वेबसाईट टाकायची आपल्याला www.maha.tet.in वरती आपल्याला क्लिक करायचं आहे. maha.tet टाकल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, सर्च झाल्यानंतर महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024 वरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, दुसरा इंटरफेस असं दिसेल की वेलकम महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024. तर विद्यार्थी मित्रांनो, जर आपण ही जाहिरात जर बघितली, आपल्याला जाहिरात ही डाउनलोड करून घ्यायची आहे. जाहिरातीमध्ये दिलेला आहे की महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, इथं दिलेलं आहे की 9/9/2024 रोजी नोटिफिकेशन आलेलं आहे. त्यानंतर इथं वेबसाईट दिलेली आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन अर्ज व शुल्क भरण्याचा कालावधी 9/9/2024 ते 30/9/2024. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, हॉल तिकीट कधी येणार? 28/10/2024 ते 10/11/2024 यामध्ये येणार आहे आणि प्रिंटआउट काढून घेणे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या पेपरचा दिनांक आहे तो 10/11/2024 10:30 वाजता आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पेपर दुसरा हा 10/11/2024 या दिवशी आहे. त्यानंतर आपण परीक्षा शुल्क ही बघून घेऊया. SC/ST साठी 700 रुपये हे आहे. त्यानंतर अपंग उमेदवार असेल तर 700 रुपये. त्यानंतर बाकी जे कॅटेगरी आहे त्यांच्यासाठी 1000 रुपये. आणि विद्यार्थी मित्रांनो, खाली दिले की बोथ पेपर पहिला आणि दुसराचा फॉर्म भरणार असेल तर SC/ST असेल तर 900 रुपये भरायचे आहे. आणि जर अदर कॅटेगरी असेल, OBC ओपन जर असेल तर ते 1200 रुपये ही भरायचे आहे. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आता आपण फॉर्म भरायला सुरुवात करूया. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला उमेदवाराची नवीन नोंदणीवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर असे तुम्हाला इंटरफेस दिसेल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, इथं युजरनेमवरती क्लिक करायचं आहे. युजरनेमवरती क्लिक करायचं. युजरनेम आपल्याला असं टाकायचं आहे की जेणेकरून तो आपल्याला कायमस्वरूपी हा लक्षात राहील. विद्यार्थी मित्र, तुमचं सरनेम पण तिथं टाकू शकता जो तुमच्या लक्षात राहील. चला आता विद्यार्थी मित्रांनो, आपण पुढे टाकून घेऊया. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, इथं पासवर्ड आपल्याला जो लक्षात राहील तो इथं आपल्याला पासवर्ड हा टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढे आल्यानंतर सेम टू सेम तोच पासवर्ड आपल्याला परत इथं टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, इथं जे 10वीच्या बोर्डाच्या सर्टिफिकेटवरती जसं आहे, जसं उमेदवाराचे नाव, त्यानंतर वडिलांचे नाव आणि इथं उमेदवाराचे नाव टाकून घ्यायचं आहे. आणि या साईडला वडिलांचं नाव हे टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर आडनाव हे टाकायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, इथं आपला स्वतःचा मोबाईल नंबर हा टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण पुढे आल्यानंतर स्वतःचा ईमेल ID हा इथं टाकायचा आहे आपल्याला. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जे खाली दिसतं की OTP सेंड वरती आपल्याला क्लिक करायचं आहे. OTP पाठवा याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक पासवर्ड हा OTP हा येणार आहे फोनवरती आणि ईमेलवरती. विद्यार्थी मित्रांनो, जो फोनवरती येणार तोच ईमेलच्या ठिकाणी पण टाकायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, दोन्ही ठिकाणी एकच हा OTP हा टाकायचा आहे. आणि टाकल्यानंतर परत क्लिक हे करायचं आहे. न्यू नोंदणीवरती क्लिक करायचं आहे. ते झाल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, लॉग इन वरती आपल्याला परत क्लिक हे करायचं आहे. त्यानंतर जे 2 नंबरला नाव येतं की उमेदवाराची लॉग इन वरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, असं तुम्हाला इंटरफेस दिसेल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, युजरनेम वरती जो तेव्हा आपण युजरनेम टाकला होता तो टाकायचा आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जो खाली पासवर्ड आहे, जो आपण पासवर्ड 2 वेळेस टाकला होता तो आपल्याला परत इथं टाकून हा घ्यायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता पुढे असं दिसणार. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, इथं आपल्याला अर्जावरील माहिती भरा याच्यावरती आपल्याला हे क्लिक हे करायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो,
क्लिक केल्यानंतर असे इंटरफेस तुम्हाला दिसणार आहे वैयक्तिक माहिती म्हणून. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं उमेदवाराचे नाव, ते हे उमेदवाराचं नाव टाकायचं, इथं स्वतःचं नाव टाकायचं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, हे साईडला वडिलांचं नाव हे टाकायचं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढे आडनाव हे स्वतःचं टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, त्याच्या खाली आल्यानंतर उमेदवाराच्या नावाचे पुष्टीकरण, विद्यार्थी मित्रांनो जसंचे तसं नाव टाकायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या नावापुढे जर एखादं स्पेस राहिलं असेल तर ते लाल चेकबॉक्स दिसेल. तर विद्यार्थी मित्रांनो, जर चेकबॉक्स जसं लाल दिसेल तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या नावाच्या पुढं काही स्पेस राहिला आहे का ते बघून घ्यायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, त्याच्या खाली आल्यानंतर नावामध्ये बदल असल्यास, तर विद्यार्थी मित्रांनो बदल जर असेल तर तिथं येस करायचं आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, जर लग्न झालेलं एखादी स्त्री असेल तर तिचं नाव वगैरे चेंज केलं जातं. तर विद्यार्थी मित्रांनो, जर नाव चेंज केलं असेल तर येस हे करायचं आहे आणि नसेल तर नो हेच राहून द्यायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, उमेदवाराची अतिरिक्त माहिती, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, इथं स्वतःचा ईमेल हा टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर पुढे आल्यानंतर स्वतःचा फोन नंबर हा टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढे आल्यानंतर स्वतःची जन्मतारीख ही टाकून घ्यायची आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, इथं स्वतःचा, त्याच्या खाली आल्यानंतर आधार कार्ड स्वतःचा हा टाकून घ्यायचा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढे आल्यानंतर आधार एनरोलमेंट आय डी, जो आपला आधार कार्ड पूर्ण असतो त्याच्यावरती सगळ्यात वरच्या साईडला जो आय डीचा नंबर असतो, आय डी असतो, एनरोलमेंट आय डी, तो इथं टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढे आपल्याला टाकून घ्यायचं आहे की मेल असेल तर मुलगा आणि फिमेल असेल तर मुलगी, हे आपल्याला इथं टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, शेवट खाली आल्यानंतर उमेदवाराच्या जात प्रवर्गाची माहिती. तर विद्यार्थी मित्रांनो, जर इथं स्वतःची कास्ट कॅटेगरी ही सिलेक्ट करून घ्यायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जर आपण SC ST मध्ये असेल तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला पुढे जात प्रमाणपत्राचा क्रमांक हा टाकावा लागतो. आणि जर ओपन किंवा OBC असेल, ओपन असेल तर त्याचा हा जात क्रमांक हा म्हणजे नाही टाकला तरी पण चालतो. तर विद्यार्थी मित्रांनो, जर आपण कॅटेगरीमध्ये भरलं तर जात प्रमाणपत्राचा क्रमांक हा टाकून घ्यायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, भरल्यास सेव्ह आणि नेक्स्टवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, उमेदवाराची माहिती यशस्वीरित्या जतन करण्यात आलेली आहे असं इंटरफेस दिसणार. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढे आल्यानंतर शैक्षणिक माहितीवरती माहिती भरायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रमाणपत्र क्रमांक, तर विद्यार्थी मित्रांनो, जो आपला 10वीचा आणि 12वीचा जो प्रमाणपत्र आहे तो प्रमाणपत्राचा सर्टिफिकेट नंबर हा आपल्याला टाकून घ्यायचा आहे. बोर्ड किंवा विद्यापीठाचे नाव, तर विद्यार्थी मित्रांनो, जर आपण सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये शिकले असेल तर सेंट्रल गव्हर्नमेंट टाकायचं आणि स्टेटमध्ये शिकलो असेल तर महाराष्ट्र स्टेट बोर्ड हे टाकायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, उत्तीर्ण झाल्याचा महिना, तर जून असं येणार आणि जूनच्या पुढे तुमचा जो पास झालेला महिना असेल तो इथं तुम्ही टाकू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढे आल्यानंतर मिळालेले गुण, तर विद्यार्थी मित्रांनो, इथं आपल्याला मिळालेले गुण किती आहेत ते इथं आपल्याला टाकून घ्यायचे आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, एकूण गुण म्हणजे आपलं 500 पैकी होतं तर इथं 500 पैकी टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, इथं चेकबॉक्सवरती क्लिक केल्यानंतर 12वीचा प्रमाणपत्र क्रमांक हा इथं टाकायचा आहे. त्याच पद्धतीने बोर्ड किंवा विद्यापीठाचे नाव, तर महाराष्ट्र स्टेट बोर्ड हा टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर पुढे आल्यानंतर 12वीचा पण उत्तीर्ण झाल्याचा महिना, तर विद्यार्थी मित्रांनो, आपण कधी 12वी पास झालो त्याचा महिना हा आपल्याला टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, 12वीला कितीपैकी किती मार्क मिळालेले होते ते इथं आपल्याला हे टाकून घ्यायचं आहे. आपल्याला 650 पैकी होतं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढे आल्यानंतर पदवीची माहिती, तर विद्यार्थी मित्रांनो, आपला ग्रॅज्युएशन कशामध्ये झालेलं आहे ते इथं आपण हे सिलेक्ट हे करून घ्यायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढे आल्यानंतर बोर्ड किंवा विद्यापीठाचे नाव, तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या युनिव्हर्सिटीमध्ये आपण शिकलो त्या युनिव्हर्सिटीचं नाव हे टाकून घ्यायचं आहे. आपण पुणे युनिव्हर्सिटीचं हे टाकलेलं आहे. त्यानंतर ग्रॅज्युएशनला कितीपैकी किती मार्क मिळालेले आहेत ते इथं टाकायचं. त्यानंतर कितीपैकी होते, 2000 पैकी किंवा 1900 पैकी, ते पुढे हे चूज करायचं आणि पुढे रिझल्टवरती पास किंवा अपेअरवरती असेल ते आपल्या इथं क्लिक करायचं आहे. तर आपण ऑलरेडी पास आहे म्हणून पास इथं टाकणार आहोत.
एकूण गुण 79 पैकी इथं पुढे टाकायचे आहेत, किती मिळाले ते. विद्यार्थी मित्रांनो, पदव्युत्तर पदवी, जर विद्यार्थी मित्रांनो आपण जर मास्टर डिग्री केली असेल तर इथं पुढे आपल्याला हे मेन्शन हे करायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बोर्डाची माहिती ही टाकायची आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो त्याच प्रकारे मिळालेले गुण हे आपल्याला पोस्ट ग्रॅज्युएशनचे मार्क हे टाकून घ्यायचे आहेत. इथे पूर्ण माहिती भरल्यानंतर पुढे आल्यानंतर व्यावसायिक शैक्षणिक अर्हता, म्हणजे विद्यार्थी मित्रांनो जर आपलं D.Ed झालं असेल तर विद्यार्थी मित्रांनो हे चेकबॉक्सवरती क्लिक करायचं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो मग इथं D.Ed टाकून इथं आपली पूर्ण माहिती ही भरायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो जर आपण अपियर असेल म्हणजे D.Edच्या लास्ट इयरला असेल किंवा पुढे भरल्यानंतर B.Edच्या लास्ट इयरला असेल तर फायनलवरती आपल्याला हे क्लिक हे करायचं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो आपलं D.Ed नसेल तर हे चेकबॉक्स तसंच राहून द्यायचं आहे. आणि पुढे आल्यानंतर B.Ed झालं असेल की व्यावसायिक पदवी शिक्षण या याच्यावरती चेकबॉक्सवरती क्लिक करायचं आहे. आणि पुढे आल्यानंतर पदवीचे नाव इथं आपलं जर B.Ed असेल तर आपण इथं B.Ed हे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर निकालवरती क्लिक करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो अपेअर दाखवायला तुमचा फर्स्ट इयरचा रिझल्ट हा लागलेला पाहिजे. त्यानंतर आपलं युनिव्हर्सिटी ही सिलेक्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो फर्स्ट इयरचं रिझल्टची जी डेट असेल ते विद्यार्थी मित्रांनो तिचं आपल्याला महिना आणि वर्ष हे टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर FYला मिळालेले गुण आणि ते कितीपैकी होते ते इथं टाकायचं आहे. त्यानंतर त्याची पर्सेंटेज काढायचे आहे आणि त्याचा सर्टिफिकेट नंबर हे टाकून घ्यायचा आहे. सर्व माहिती भरल्यानंतर सेव्ह आणि नेक्स्टवरती हे क्लिक हे करायचं आहे. आपण उत्तीर्ण झाल्याचा पदवी उत्तीर्ण झाल्याचा महिना व वर्ष हे टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर परीक्षेविषयी माहिती, तर विद्यार्थी मित्रांनो सेंटर हा आपल्याला चूज हा करून घ्यायचा आहे. त्यानंतर परीक्षा, तर त्यानंतर आपण जर पेपर दुसऱ्यावरती सिलेक्ट केला असेल तर आपण इथं पेपर दुसऱ्याचंच हे येणार आहे. त्यानंतर पर्यायी विषय नंतर जो आपला मॅथ सायन्स किंवा सोशल सायन्स असेल तर आपल्याला इथं हे स्वतःचं ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला एक्झाम कोणत्या माध्यमातून पाहिजे आहे ते इथं आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आणि उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी आहे का असेल तर यस हे करून घ्यायचं आहे. पुढे आल्यानंतर भाषा एक मराठीच हे राहणार आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो भाषा 2 हा इंग्लिश हा एकच राहणार आहे. त्यानंतर हँडिकॅप असेल तर यस करायचं आहे, नसेल तर नो हे करायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो परीक्षेत गैरवापर, जसं की विद्यार्थी मित्रांनो मागे बघितलं की परीक्षेमध्ये गैरवापर झालेला होता तर त्याच्यामध्ये समाविष्ट आहे का असेल तर विद्यार्थी मित्रांनो इथं येस किंवा नो हे करायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो यापूर्वी महाटेट एक्झाम दिलेली आहे का, टेट एक्झाम अर्ज केला आहे का, केला असेल तर येस करायचं आहे, नसेल तर नो हे करायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो मी www.mse.pune.in या वेबसाईटवरती मधील महाटेट 2018 व टेट 2019 परीक्षेमध्ये गैरवापर आढळल्यास उमेदवाराची यादी स्वतः वाचून दाखवलेली आहे, तपासलेली आहे व त्या यादीत माझ्या नावाचा समावेश नाही या पुष्टीकरण करीत आहे. हे येथे करीत असलेले पुष्टीकरण खोटे आढळून आल्यास त्याबाबत होणाऱ्या नुकसानीस मी स्वतः जबाबदार आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो जर कोणी इथं टेलिस्टमध्ये नाव असेल आणि इथं जर नो हे सिलेक्ट केलं असेल तर त्यांच्यावरती कारवाई केअर करण्यात येईल असं ते सांगायचं आहे. आणि ते माहिती इथं दिलेली आहे. आणि हे वेबसाईटवरती गेल्यानंतर त्यांचे जे नोटिफिकेशन्स वगैरे असतात ते आपल्याला इथं दिसू लागतात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जुळ्या भावंडाविषयी माहिती, जुळ्या भावंडे असेल तर येस करायचं आहे, नसेल तर नो करायचं आहे. त्यानंतर चित्र ओळख, तर विद्यार्थी मित्रांनो छायाचित्र ओळख नंतर आपल्याला आधार कार्ड आहे ते आपल्याला इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो ओळखपत्र क्रमांक, इथं आपला स्वतःचा आधार कार्ड नंबर हा टाकून घ्यायचा आहे. सर्व माहिती भरल्यानंतर सेव्ह आणि नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर उमेदवाराचा माहिती यशस्वीरित्या जतन करण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढे आल्यानंतर आपल्याला फोटो सिग्नेचर ओळख पुरावा आणि
सेल्फ डिक्लेरेशन हे इथं अपलोड करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सेल्फ डिक्लेरेशन म्हणजे काय ते तुम्हाला आता मी सांगणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जे इथं असं नाव दिसतंय इथून ते इथंपर्यंत जेवढं सिलेक्ट केलेलं आहे तेवढं तुम्ही एका कोऱ्या कागदावरती लिहून घ्यायचं आहे. आणि लिहून घेतल्यानंतर याचा एक फोटो घ्यायचा आहे आणि तो 17 KB ते 50 KB GPG फाईलमध्ये इथं डिक्लेरेशन हे अपलोड करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे फोटो, सिग्नेचर आणखी जे आधार कार्ड आहे ते PDF स्वरूपामध्ये अपलोड करून घ्यायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खाली आल्यानंतर मी आपलं स्वतःचं नाव आणि पुढं टिक केल्यानंतर शो प्रिव्ह्यूजवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. केल्यानंतर सगळी माहिती ही बघून घ्यायची आहे की कुठं काही चुकलं असेल तर व्यवस्थित करून घ्यायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खाली आल्यानंतर आपली माहिती ती सगळी बरोबरच आहे का ही व्यवस्थित आपण बघून घ्यायची आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जर काही चुकलं असेल तर एडिट ॲप्लिकेशनवरती क्लिक करायचं आहे आणि चुकलेलं नसेल तर प्रोसेस टू पेमेंटवरती क्लिक करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर आपण आपली मिस्टेक झालेली असेल आणि एडिटवरती क्लिक केलं असेल तर विद्यार्थी आपण मागे पण येऊ शकतो. त्यानंतर संपर्कासाठी माहिती असेल तर विद्यार्थी कायमस्वरूपी पत्ता असेल तर आपल्याला तो टाकायचा आहे आणि सध्याचा पत्ता पण तोच असेल तर सेम इथं टिकवरती क्लिक करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपलं मिस्टेक झाली असेल तर ते विद्यार्थी मित्रांनो परत सेव्ह आणि नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण तेव्हा डॉक्युमेंट हे अपलोड केलेच होते. परत इथं चेकबॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि शो प्रिव्ह्यूजवरती क्लिक करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण परत माहिती बघून घ्यायची की आपली कुठं काही चुकलेली आहे की नाही. सगळी माहिती भरून गेल्यानंतर प्रोसेस टू पेमेंटवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, असे पुढे येणार. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, असे आल्यानंतर परीक्षा शुल्क भरावरती आपल्याला हे क्लिक हे करायचं आहे. केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण क्रेडिट कार्ड, बँकिंग, UPI ID पण आपण हे करू शकतो. आपण UPI ID किंवा QR वरती क्लिक करणार आहोत. क्लिक केल्यानंतर भीम UPI वरती क्लिक करायचं आणि मेक अ पेमेंटवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. असं क्लिक केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला QR कोड हा येणार, त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि आपल्याला पेमेंट हे करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, इथं फोनपेवरती स्कॅन केल्यानंतर ऑटोमॅटिक असं येऊन जाणार. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपला हा फॉर्म हा त्यांच्याकडे ॲक्सेप्ट झालेला आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, ह्या साईडला डाउनलोड असे नाव येणार. डाउनलोडवरती क्लिक करून आपण आपली प्रिंट ही डाउनलोड करून घ्यायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक आणि सबस्क्राईब हे करायला विसरू नका. तसे नवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करा. विद्यार्थी मित्रांनो, या चॅनलच्या पुढे आपण CTT TET विषयी खूप सारे PDF हे अपलोड करणार आहोत. त्याच्यामुळे आपला टेलिग्राम चॅनल पण जॉईन हे करायचं आहे. थँक्यू.